आज 4,500 रुपये सोडले. उद्या बँका चालू झाल्या की खात्यामध्ये होणार पैसे जमा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट. भरपूर दिवसापासून तुम्ही ऐकत असाल आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मकर संक्रांती सणानिमित्त नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच 18 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. चला तर जाणून घेऊया सोमवारी कोणत्या बँकांमध्ये पैशांचं वितरण होणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार. प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीच्या नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बहिणींसाठी मोठे गिफ्टसुद्धा जाहीर केलेले आहेत, ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आज होणार लाडक्या बहिणीसाठी पैशांचं वितरण सुरू. आज पैशांचं वितरण सुरू होणार आहे. आज तिकडून DBT जे आहे ते करणार आहेत आणि DBT झालं की अखेर बहिणींची प्रतीक्षा संपणार आणि सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. कारण की आज रविवार असल्यामुळे किंवा उद्या रविवार असेल आणि रविवारमुळे पैसे जे आहेत ते बँकेमध्ये जमा न होता तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन पडतील, ते म्हणजे सोमवारी तुमच्या बँकेमध्ये डायरेक्टच जमा जे आहे ते केले जाणार आहे. चला तर बघूया, आज 100% मुख्यमंत्री पैसे सोडणार अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणींना वचन जे आहे ते दिलेलं आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजना 27 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण होणार आणि सोमवारी बँकेमध्ये जे पैशांचं पाठवणार आहे त्या बँकांची यादी देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण 3 याद्या आलेल्या आहेत. ही त्यातील पहिली यादी आहे. आपण बघणार आहोत बँकांची यादी. सोबतच महाराष्ट्रामधील उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये खात्यावर पैसे जमा होणार त्याची यादी देखील आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पहा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील यादी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. नवीन यादी आहे 17 जिल्ह्यांची यादी, तर स्पेशल यादी आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा निधी वितरण करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील पडला नव्हता. त्यामुळे 3 महिन्याचे पेंडिंग राहिलेले पैसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी तयार केलेले आहेत आणि 3 महिन्याचे 4,500 रुपये म्हणजेच आपण त्याला मकर संक्रांती बोनस देखील म्हणू शकतो. तो बोनस जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. कारण की आता होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचा पैशांचं महावाटप जे आहे ते मुख्यमंत्र्यांतर्फे केलं जाणार आहे. म्हणजेच काय, मकर संक्रांतीनिमित्त ही मोठी भेट लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने ही भेट मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार. कारण की मकर संक्रांती बोनस मिळणार आहे तो म्हणजे 4,500 तर मिळतीलच, पण त्याच्यासोबतच 2100 रुपयांचा अधिकांश बोनस देखील तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. 2,100 रुपयांचा महाराष्ट्र शासनातर्फे हा बोनस वितरित केला जाणार आहे. आता बघूया महत्त्वाची अपडेट. जिल्ह्यानुसार यादी जी आहे ती 17 जिल्ह्यांची एकूण यादी आलेली आहे, ती आपण बघणार आहोत आत्ता लगेच. आणि महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणींना 3 हप्ते जे आहे ते जिल्ह्यानुसार वितरित जे आहे ते केले जाणार आहेत. तुम्ही बघू शकता पैशांचं वितरण. प्रत्येक जिल्ह्याचं नाव तुम्हाला मी सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाजता आणि किती तारखेला पैसे जमा होणार ते देखील आपण व्हिडिओच्यामध्ये बघणारच आहोत. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. ऑफिशियल नवीन वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. 27 डिसेंबर, 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर या 3 दिवसांचं वेळापत्रक मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. यामध्ये पहिला विभाग उद्या असणार आहे, म्हणजे आज या विभागामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे, ते म्हणजे कोकण विभाग आणि पुणे विभाग. हा विभाग अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, कारण की या 2 विभागामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते हस्तांतरित करण्याची कार्यवाही, वितरणाचा शुभारंभ या 2 विभागापासून केलेला आहे आणि मोठ्या लोकसंख्येमध्ये DBTची प्रक्रिया जी ती राबविली जाणार आहे. चला तर वळूया दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यांची यादी तर आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. त्याच्या अगोदर विभागांची यादी आलेली आहे. अगोदर विभागांची यादी पाहूया आणि नंतर लगेच जिल्ह्यांच्या यादी मी तुम्हाला देऊन टाकणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत मित्रांनो नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, हे 2 विभाग दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. यामध्ये देखील कार्यवाही चालू झालेली आहे. राज्याच्या मध्यवर्ती भागातील जेवढे लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सुरुवात देखील
झालेली आहे. आणि तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत म्हणजे तिसऱ्यामध्ये असणार आहे 2 महत्त्वपूर्ण विभाग. त्यामध्ये असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. नागपूर विभाग भरपूर मोठा असल्यामुळे याला तिसऱ्या टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे 2 विभागामध्ये पैशांचं वितरण केलेलं आहे, त्याचप्रमाणे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील पैशांचं वितरण तिसऱ्या टप्प्यामध्ये जे ते वितरण केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 म्हणजे 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपयांचा लाभ अखेर मुख्यमंत्र्यांनी वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हा लाभ लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट DBTद्वारे संकलित केला जाणार आहे किंवा पाठवला जाणार आहे. त्यासाठी तुमची पात्रता लाडकी बहीणमध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे पैसे जे आहेत ते DBTद्वारे पाठवले जाणार आहे. जिल्ह्यांची याद्या मित्रांनो, अतिशय लेटेस्ट याद्या देखील आपल्याकडे आलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी ह्या याद्या स्वतः जाहीर केलेल्या आहेत. ते याद्या आपण व्हिडिओच्या पुढे बघूयाच. नेमकं कोणत्या जिल्ह्यांचं एक्झॅक्ट जिल्ह्यांचं नाव आपण तुम्हाला सांगणार आहोत. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे अगोदर तुम्हाला 3,000 रुपये जमा होतील आणि लगेच 1,500 रुपये म्हणजे असं एकूण मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपयांचा मेसेज तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आणि तुम्ही नक्कीच खुश होणार आहेत लाडक्या बहिणी, कारण की थेट 1.5 3 महिन्यांचा लाभ 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आजच पैसे वाटप करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि आजपासूनच तिकडून पैसे जे ते पाठवून धडाधड पैसे पाठवून दिलेले आहेत. आणि ते तुमच्या बँकेमध्ये येऊन पडलेले सुद्धा असतील. फक्त सोमवारी तुमच्या बँकेमध्ये तुम्ही चेक करायचं आहे, सोमवारी जाऊन. आणि सोमवारी जसं तुम्ही चेक कराल लगेच तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज तुम्हाला पडून ते पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी ऑफिशियल बातमी देखील दिलेली आहे. लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये DBT केलेले आहेत. आणि सोबतच जानेवारी महिन्याचा देखील हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आदितीताई तटकरे ज्या की महिला व बालविकास मंत्री आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आम्ही आत्ता आमची कॅबिनेटमध्ये बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत पुढील 5 निर्णय घेण्यात आलेले, ते निर्णय आपण पाहूया. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे 3,000 रुपये तर मिळणारच अगोदर. त्याच्यानंतर 1,500 रुपये एक्स्ट्राचा बोनस, मकर संक्रांती बोनस तो देखील जमा केला जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ताच काही क्षणांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये सर्व पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषद घेऊन मोठी बैठक जी आहे ती घेतलेली आहे. आणि या बैठकीअंतर्गत भरपूर मोठे निर्णय झालेला आहे. पहिला निर्णय म्हणजे एकूण 17 जिल्ह्यांची नवीन यादी, जी की आपण आता व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत, ती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. या याद्या पत्रकारांना डायरेक्ट लिहून घेतलेल्या आहेत. आणि याच यादीमध्ये यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. मुख्यमंत्र्यांनी अजून दुसरे 2 ते 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहोतच, कारण की प्रत्येक निर्णय हा महत्त्वाचाच असतो आणि तो फक्त लाडक्या बहिणीसाठीच त्यांनी घेतलेला आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे त्यातील पहिला निर्णय असणार आहे 2100 रुपये वाटप सुरू करण्यासंदर्भात. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 2100 रुपयांची वाट बघत होत्या, परंतु आज तो दिवस अखेर उजडलेला आहे. 1,500 तर तुम्हाला मिळणारच जानेवारी महिन्याचे, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला मिळणार आहेत ते म्हणजे 2100 रुपये बोनस. जानेवारी महिन्यापासून हप्त्याची वाढ जी आहे ती सुरुवात होणार आहे. नवीन सालाचं, नवीन वर्षाची सुरुवात 2100 रुपयांनी होणार आहे. आणि हा बोनस लाडक्या बहिणींना सण आनंदात साजरा करण्यासाठी, मकर संक्रांतीसाठी दिला जाणार आहे. आणि यामध्ये जेवढ्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हा मकर संक्रांती बोनस स्पेशल वितरित जो आहे तो केला जाणार आहे. आता वळूया आपल्या मेन अपडेटकडे. तर ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत त्याची यादी आपण पुढे बघणारच आहोत. तर कशा पद्धतीने म्हणजे DBT माध्यमाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे असे मेसेज तुम्हाला येणार आहे. मुख्यमंत्री ते स्वतः लाडक्या बहिणींना पैसे वाटप करताना दिसत असतील, म्हणजे डायरेक्ट ते मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवित आहेत. चला तर जाणून घेऊया. तुमच्या खात्यामध्ये किंवा तुम्हाला आनंद उत्सवाचा पैशांचा पाऊसच थोडक्यात तुम्ही म्हणू शकता. तुम्ही देखील नक्कीच खुश होणार आहात, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये 3,000 रुपये मिळून तुम्हाला यामध्ये एक्स्ट्राचे 1,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये सोबतच बोनस जर दिला तर तो 2100 रुपये म्हणजे प्रचंड मोठी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची देखील गरज नाही. हे पैसे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये आज रात्रीपासूनच पाठवले जाणार आहेत. आणि राज्यभरामध्ये उद्या महिलांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात देखील होणार आहे, अशा बातमी देखील पेपरमध्ये आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी 1 जानेवारीपासून मोठे बदल देखील होणार आहेत. आणि त्यामध्ये पहिला बदल असणार आहे तो म्हणजे 2100 रुपयांचा 1500च्या ऐवजी 2100 रुपये हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती सुद्धा
केली जाणार आहे आणि यामध्येच आता जिल्ह्यांचे 3 टप्प्याचं वितरण जे ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः यादीची पत्रकारांकडे यादी दिलेली आहे, ती यादी आपण जाणून घेऊया. तर या यादीमध्ये असणार आहे नोव्हेंबरचा टप्पा, डिसेंबरचा टप्पा आणि मकर संक्रांतीचा टप्पा म्हणजे जानेवारी महिन्याचे टप्पा. तर या 3 महिन्याचा निधी जो आहे तो एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये, 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ही तुमच्यासाठी दिवाळी आणि मकर संक्रांतीची मिक्स भेट जी असणार आहे ती मुख्यमंत्र्यातर्फे असणार आहे. चला तर बघूया बँकांची यादी आपण पुढे पाहू. याच्या पुढेच लगेच यादी आहे बँकांची. त्याच्या अगोदर याच्या पुढे जिल्ह्यांची यादी आहे. ही अगोदर बँकांची यादी आपण क्लिअर करूया. म्हणजे कोणत्या बँकेमध्ये कधी पैसे येणार किंवा कशा पद्धतीने पैसे येणार. तर हे बघा, पहिल्यांदा सर्वात अगोदर पैसे येणार आहे ते म्हणजे ज्या शासकीय बँका आहेत किंवा सरकारी बँका आहेत, तर त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये सर्वात पहिली बँक आहे इंडिया SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. चौथी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर असणार आहे पंजाब नॅशनल बँक. 5-6 नंबरची बँक असणार आहे कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये सोमवारी बँका चालू होताच या बँकेमध्ये लवकर सकाळ 10च्या आसपासच पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. 10 वाजताच या बँकेमध्ये पैसे जे आहे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. दुसरी यादी असणार आहे प्रमुख खाजगी बँका. या बँकांमध्ये असणार आहे मित्रांनो HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. यामध्ये या बँकेचा समावेश जो आहे तो असणार आहे. आणि तिसरी या बँकेमध्ये दुपारी 12च्या सुमारास पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि दुपारी 1च्या नंतर काही निवडक बँकेमध्ये वितरण होणार आहे. तर त्या कोणत्या बँका असतील तर हे बघा, त्या तिसऱ्या यादीमध्ये बँका आहेत AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, AU त्याच्यानंतर एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँका दुपारी 1च्या नंतर या बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आवाहन बहिणींना केलेलं आहे. आणि तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले असे मेसेज देखील तुम्हाला येणार आहे. चला तर बोलूया आपल्या जिल्ह्यांच्या यादीकडे, कारण की मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी तर जाहीर केलेली आहे आणि संपूर्ण 3 टप्प्याचं नियोजन देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर काही आदेशसुद्धा दिलेले आहेत. ते आदेश दिलेले सर्व बँकांना, जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांना तातडीने आणि स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेच पाहिजे सोमवारी, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की विषय काय होतोय, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होत्या आणि आज तो निर्णय त्यांनी अखेर दिलेला आहे की त्या निर्णयाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी स्वतः बँकेला सांगितले, आम्ही पैसे पाठवले तुमच्यानंतर तुम्ही दरवेळेस लेट करता, पण यावेळेस अजिबात लेट करायचं नाही. काही पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारेच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे. त्याच्यानंतर दुसरा आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना. त्यांना देखील सांगितलं आहे लवकरात लवकर तुम्ही चेक साईन करा सर्व आणि पैसे पुढे पाठवण्यास दिरंगाई उशीर करू नका, लगेच पुढे पैसे पाठवा. आणि तिसरा सर्वात महत्त्वपूर्ण आदेश, तर आत्ताच त्यांनी स्वतःच DBTमध्ये जाऊन DBTचं बटन दाबलेलं आहे आणि बटन दाबलं की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात देखील होत असते. तर वळूया आता एकूण नवीन यादीकडे. भावाने बहिणीला शब्द दिला होता पैसे पाठवणार आणि त्यामध्ये त्यांनी अगोदर 3,000 रुपये आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपयांचे मेसेज तुम्हाला आज नक्कीच बघायला मिळणार आहेत. कारण की दुसऱ्या टप्प्याचं वितरण आणि पहिल्या टप्प्याचं वितरण सोबतच होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,000 रुपये आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपयाच्या ते DBTवाल्यांनी पाठविलेले आहेत. आता हे DBTने पैसे तर पाठवले, मग जिल्ह्यांचं वितरण कसं काय होणार की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण होणार. तर हे बघा, सर्वात अगोदर 2 जिल्ह्यांची नावं समोर आलेली आहेत. त्यामध्ये असणार आहेत परभणी आणि हिंगोली, हे 2 जिल्हे त्यामध्ये समाविष्ट आहेत. या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर तिसरा आणि चौथा जिल्हा असणार आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता इथे गडचिरोली आणि वाशिम 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकामध्ये या दोन्ही जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 5वा आणि 6वा जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला मी सांगतो. हे बघा,
5व्या आणि 6व्या जिल्ह्याचं नाव असणार आहे कोल्हापूर आणि सोलापूर या दोनमध्ये जिल्ह्यामध्ये देखील 5 आणि 6 नंबरला यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या त्या जिल्ह्यांच्या नंतर या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे जिल्ह्यांचं नाव देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो मी नांदेड आणि बीड या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते तातडीने आणि तात्काळ केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण त्या वरील जिल्ह्याच्या नंतर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्याविषयी देखील आपण पुढे माहिती बघूयाच. त्याच्यानंतर असणार आहे परभणी हिंगोली नांदेड बीड तर झालेलं आहे. यवतमाळ आणि नागपूर त्याच्यानंतर हे जिल्हे असणार आहेत वर्धा आणि भंडारा. त्याच्यानंतर असणार आहे गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वाशिम तर अगोदर झालेले आहेत. त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि नंतर गोंदिया जिल्हा जे असणार आहे ते जिल्हे असणार आहेत. सिंधुदुर्ग पुणे साईडला नंतर पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. रायगड साईडला किंवा पालघर साईडला देखील आपण म्हणू शकतो. त्यामध्ये सातारा सांगली देखील समाविष्ट आहे. तर ही जिल्ह्यांची यादी झाली मित्रांनो. आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त मिळणार मोठे 3 गिफ्ट मुख्यमंत्र्यांनी स्वतः यादी जाहीर केलेली आहे. नेमकं हे गिफ्ट कोणते असतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितलेलं आहे. त्यामध्ये पहिलं गिफ्ट असणार आहे वाढीव आर्थिक मदत म्हणजे 2100 रुपयांचा निधी वाढीव करण्यात येणार आहे. 1500 रुपयापासून ते 2100 रुपये जे आहे ते करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा असणार आहे मकर संक्रांतीचा गिफ्ट 2100 रुपये बोनस डायरेक्ट तो तुम्हाला तर देणार आहेतच. त्याच्यानंतर कौशल्य विकासातर्फे 15,000 रुपयांची सिलाई मशीन जी आहे ती पुढे आपण बघणारच आहोत कशा पद्धतीने ती सिलाई मशीन असणार आहे. तर हे 5 गिफ्ट जे आहेत ते असणार आहे ते मकर संक्रांती सणानिमित्त तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत किंवा जमा केले जाणार आहेत. तर यामध्ये 5 गिफ्ट कोणते असतील तर हे बघा सिलाई मशीन योजना त्यामध्ये समाविष्ट आहे. पैठणी साडी देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. पैठणी साडी म्हणजे मकर संक्रांतीचं गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी. आणि तिसरा असणार आहे भांडी योजना ज्या की योजनेच्या अंतर्गत तुम्हाला भांडी मिळत असतात. आणि चौथी योजना आहे तुमच्या मुलांना अभ्यासासाठी स्कॉलरशिपतर्फे टॅब वाटप योजना देखील आलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत तुमच्या मुलांना टॅबलेट जे आहे ते वितरित केले जाणार आहेत. कारण की सण बहिणींचा आहे आणि सन्मान महाराष्ट्राच्या बहिणीचा झालाच पाहिजे या कारणास्तव हे गिफ्ट जे आहे ते तुम्हाला 5 मोठे गिफ्ट वितरित केले जाणार आहे. ते आर्थिक सहाय्य तर तुम्हाला मिळतच आहे. याच्याविषयी अर्ज कुठे करायचे तर हे बघा ते अर्ज कशा करण्याची संपूर्ण पद्धत डिटेल पद्धत आपल्या चॅनलवर येणार आहेच. ते कधी येणार तर हे बघा उद्याच्याला ती पद्धत आपल्या चॅनलवर येणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओला लाईक करून ठेवा. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्हाला येऊ शकतो. त्याच्या अगोदर आज तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्याचे मेसेज पडण्यास सुरुवात होणार